स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा, आज आपण बघणार आहोत आमलकी एकादशीचे महत्त्व। या एकादशीच्या दिवशी कोणत्या 5 सेवा कराव्या, आवळ्याच्या झाडाची कोणती सेवा करावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघा। पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, आमलकी एकादशी म्हणजेच हा दिवस फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे। या दिवशी भगवान विष्णू यांची आणि आवळा वृक्षाची पूजा केली जाते। आमलकी म्हणजे आवळा। हिंदू धर्मात आवळा वृक्षाला अतिशय पवित्र मानले जाते। असे मानतात की आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णूंचा वास असतो, असं सुद्धा म्हटलं जातं। तर ही एकादशीचं शुभ मुहूर्त आपण बघूया। हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते। फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात येणारी आमलकी एकादशी श्री विष्णूंच्या भक्तांसाठी विशेष पर्वणी आहे। या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असून या व्रतामुळे भक्तांना सुख, समृद्धी आणि मोक्षाची प्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे। आता आमलकी एकादशीची तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीची सुरुवात आणि एकादशी तिथी प्रारंभ हा 26 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 12:33 एकादशी तिथी समाप्त 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10:32 या व्रताचा मुख्य दिवस उदय तिथीनुसार आमलकी एकादशी म्हणजेच 27 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे। पूजेचा शुभ मुहूर्त आहे म्हणजेच बघा, हा पूर्ण दिवस जरी एकादशीचा असेल तरी आवळ्याच्या झाडाच्या पूजेसाठी सकाळी 6:48 ते 11:08 वेळ अत्यंत शुभ मानली आहे। या व्रताचं पारणं म्हणजे उपवास सोडण्याची वेळ जी आहे ती 28 फेब्रुवारी 2026 रोजी आपण हा उपवास सोडायचा असतो, म्हणजे पूर्ण दिवस उपवास करायचा असतो। आता या दिवशी पूर्ण दिवस उपवास म्हणजे कोणी फळाहार करतं किंवा कोणी भगर खिचडी, जे तुम्हाला शक्य होईल तसा तुम्ही तुमच्या मनोभावे उपवास करा। असं काही नाही की हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे। आपल्याला जसं आपल्या या सगळ्या आध्यात्मिक गोष्टीनुसार आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्हाला जसा उपवास करता येईल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात। बरेच जण निर्जला उपवास करतात। तुळशी मातेचा सुद्धा निर्जला उपवास असतो एकादशीच्या दिवशी, म्हणजे तुळशी मातेला आपल्याला एकादशीच्या दिवशी पाणी घालायचं नसतं। आता बघा, दुर्मिळ शुभयोगांचा मिलाप म्हणजे एकादशीचा उपवास कसा करायचा, तर दोन्ही टाइम फराळ करून करायचा असतो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो। समजलं असेल आता उपवास कसा करायचा। दुर्मिळ शुभयोगांचा संयोग कसा आला हे बघूया। या वर्षीची आमलकी एकादशी अनेक शुभयोगांमुळे आर्थिक अधिक प्रभावशाली ठरली आहे। या दिवशी 4 योग जुळून येत आहेत। सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, आयुष्यमान योग, सौभाग्य योग असे योग या दिवशी आहेत। शास्त्रानुसार अशा शुभयोगांमध्ये केलेली पूजा आणि दानधर्म केल्यास त्याचे दुप्पट फळ मिळत असते। आवळ्याच्या झाडाचं आध्यात्मिक महत्त्व काय असेल आपण बघूया। विष्णू पुराणानुसार आवळ्याचे झाड हे भगवान विष्णूंच्या अश्रूंपासून उत्पन्न झाले आहे असे मानले जाते। या वृक्षात सर्व देवी देवतांचा वास असतो, म्हणूनच या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात। या दिवशी केवळ आवळ्याचे सेवन करणेच नव्हे तर आवळ्याच्या झाडाची पूजा करणे, प्रदक्षिणा घालणे, प्रदक्षिणा घालताना काही आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत, हे देखील खूप पुण्यकारक मानले जातात। आता या व्रताचं लाभ आणि फळ काय मिळतं आपल्याला, ज्यावेळेस आपण आमलकी एकादशीच्या दिवशी जे काही सेवा करतो, उपवास करतो, याचं फळ काय मिळतं, तर आमलकी एकादशीचे व्रत करणाऱ्या भाविकांसाठी शास्त्रात अनेक लाभ सांगितले आहेत। मोक्षप्राप्ती या व्रताचा सर्वात मोठा लाभ आहे। हे व्रत करणाऱ्या व्यक्तीसाठी मृत्यूनंतर मोक्षाचा मार्ग मोकळा होतो। हे व्रत करण्यामुळे समस्यांचेही निवारण होते। घरातील आर्थिक अडचण, कर्ज, मानसिक ताण आणि आरोग्याच्या जुन्या समस्या या व्रताच्या प्रभावाने हळूहळू दूर होतात। सुख, शांती, समृद्धी नांदते, कारण या व्रतामुळे भगवान नारायणासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो। माता लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख आणि ऐश्वर्याचे आगमन सुद्धा होते। तर बघा, तुम्हाला समजलंच असेल
आवळ्याच्या झाडाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, या दिवशी हे उपवास व्रत सेवा केल्याने आपल्याला काय लाभ होतो, पापांचे क्षालन होते, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते, मोक्षप्राप्तीस सुद्धा मदत होते. तर आता ही पूजा कधी करायची आहे, तर आपल्याला सकाळी लवकर उठून सुशुभूत होऊन मी तुम्हाला या पूजेचा शुभ मुहूर्त सुद्धा सांगितलाच आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी म्हणजे सकाळी 11:08 शुभयोग आहे. मग तुम्ही आवळ्याच्या झाडाला त्या दिवशी पाणी अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू लावून षोडशोपचार पूजा करायची आहे, पिवळं फूल व्हायचं आहे, अगरबत्ती धूप ओवाळून झाल्याच्या नंतर त्यांच्यासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. असं म्हटलं जातं, आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्यामुळे त्याच्यावरती आर्थिक अडचण कधीच येत नाही, त्याच्यावरती लक्ष्मीची सदैव कृपा राहते असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याच्या घरात सतत लक्ष्मीचा वास राहतो असं सुद्धा म्हटलं जातं. कारण या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने व्रत केल्यास हजारो यज्ञांचं आपल्याला पुण्यफळ मिळत असतं. तर बघा, आता या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. तर बघा, सकाळी आपल्याला स्नान करून पिवळे कपडे परिधान करायचे आहेत. पिवळे नसतील तर तुम्ही कुठलेही घालू शकतात, फक्त काळे वगैरे घालू नका. आवळा वृक्षाजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या हातात पाणी घेऊन आपल्याला स्पष्ट इच्छा सांगायची आहे, आपल्या मनातील स्पष्ट इच्छा सांगायची आहे आणि ती इच्छा बोलून आपल्याला ते पाणी आवळ्याच्या वृक्षाखाली आपल्याला सोडून द्यायचं आहे. मग तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा आहे, आर्थिक अडचणी असतील किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही बोलायच्या आणि त्या आवळ्याच्या झाडाला 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालताना ओम नमो श्री भगवते वासुदेवाय, ओम नमो श्री भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. हे झाल्याच्या नंतर आपली इच्छा जी आहे ती मनातून सुद्धा सकारात्मक आणि स्पष्ट असल्यामुळे आपल्याला त्या सेवेचा अनुभव लवकरच येईल असं सुद्धा म्हटलं आहे. आता आपल्याला आवळ्याला अजून एक आपल्याला प्रसाद अर्पण करायचा आहे. असं म्हटलं जातं की आवळा एकादशी म्हणजेच आमलकी एकादशीच्या दिवशी ज्यावेळेस आपण भगवान विष्णूंचे म्हणजे आता तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये विष्णूंचा फोटो असेल किंवा लक्ष्मी मातेचा जरी फोटो असेल ना तरी चालेल. कारण असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणी लक्ष्मी देवतांची पूजा केली जाते त्या ठिकाणी विष्णूंचा वास असतो आणि ज्या ठिकाणी विष्णू देवतांची पूजा केली जाते त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा वास असतो. आणि ज्यावेळेस आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो त्यावेळेस विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होतात. विष्णू देवतांची आपण पूजा करत असतो त्यावेळेस लक्ष्मी माता सुद्धा आपल्याकडं प्रसन्न होत असतात. त्यामुळं आपण लक्ष्मी मातेची जरी केली तरी सुद्धा चालेल. तुमच्याकडे विष्णूंचा फोटो नसेल, लक्ष्मी मातेची पूजा करायची आणि आपल्याला त्या दिवशी 5 किंवा 7 आवळे आपल्याला त्या देवघरामध्ये सुद्धा ठेवायचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुमची पूजा षोडशोपचार सकाळी घरातील पूजा वगैरे होईल, लक्ष्मी मातेच्या फोटोला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, पिवळं फूल व्हायचं किंवा लाल व्हायचं. हे सगळं झाल्याच्या नंतर धूप दीप ओवाळून त्या दिवशी आपल्याला 5 किंवा 7 आवळे अर्पण करायचे आहेत लक्ष्मी मातेसमोर आणि ते आवळे तुम्ही परत ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्ही पूजा करायची आहे. आणि हे सगळे जे आवळे आहेत हे तुम्ही घरात प्रसाद म्हणून वाटून टाकू शकतात किंवा मग तुम्ही घरामध्ये सगळ्यांना देऊन प्रसाद करा किंवा प्रसाद जर नाही कुणी खाल्ला तर तुम्ही त्याचं काही बनवू शकता. फक्त तिखट काही बनवू नका. मग त्याचा मुरंबा वगैरे तुम्ही बनवला तरी चालेल, कारण जेणेकरून ते बनवल्याच्या नंतर सगळेजण खातील पण आणि तो एक प्रसाद म्हणून पण होईल. असे केल्याने काय होते तर यामुळे घरातले अडथळे दूर होतात आणि कामामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळते. हा झाला दुसरा उपाय. आता तिसरा उपाय काय आहे, आपली इच्छा लवकर पूर्ण व्हावी म्हणून सुद्धा आपण काही या दिवशी सेवा करत असतो. तर बघा, कुठलाही दिवस आला ना, एकादशी असो किंवा एखादा मोठा योग असो, या दिवशी दानधर्म केल्याने सुद्धा आपल्याला याची दानधर्म केल्याची सेवेचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं. आता या दिवशी पिवळं वस्त्र दान करू शकतो, चण्याची डाळ किंवा गुळ पण आपण दान करू शकतो. दान करताना मनामध्ये माझी ही इच्छा आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण झाल्यावर सुद्धा मी तुमची अधिक पटीने सेवा करेल असं तुम्ही तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायची. त्यामुळे तुमचं जे काही मनामध्ये इच्छा असेल ती लवकरच पूर्ण सुद्धा होईल. हा झाला तिसरा उपाय. आता चौथा उपाय काय आहे तर संध्याकाळी आपल्याला दीपदान करायचं आहे. मग तुम्ही आवळ्याचं झाड असेल तुमच्या घरी किंवा शेतात तर तुम्ही त्या ठिकाणी 11 दिवे लावायचे आहेत.
आता समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा संकल्प सोडायचा आहे किंवा तुमच्या मनात एखादी इच्छा आहे, तर तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली 11 तुपाचे दिवे लावायचे. जर आवळ्याचं झाड नसेल तर तुम्ही तुमच्या तुळशीपाशी सुद्धा 11 दिवे लावू शकतात. आणि 11 दिवे लावल्याच्या नंतर तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि प्रत्येक प्रदक्षिणा घालताना तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे. आणि हे सांगितल्याच्या नंतर तुम्हाला आवळ्याच्या झाडाला नमस्कार सुद्धा करायचा आहे. माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या, तुमची कृपादृष्टी माझ्यावरती होऊ द्या, मी तुमच्या सेवेला कधीही कमी पडणार नाही, असं म्हणून तुमचा संकल्प तुम्ही सोडायचा आहे. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला आता लक्ष्मीनारायणची सुद्धा आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे. म्हणजेच काय, आता आपण लक्ष्मीचा फोटोला सकाळी पूजा तर करणारच आहोत ना, मग तुम्ही ते जरी केलं तरी चालेल. आणि त्या दिवशी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तर कोणता, तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरी चालेल. आणि ओम श्री विष्णवे नमः या मंत्राचा जप 108 वेळा केला तरी चालेल. तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही एक करू शकतात किंवा तुम्ही एकच जप करायचा आहे. एक जप करा किंवा दोन्ही करा. हे झाल्याच्या नंतर आपल्याला 108 वेळा जप तर करायचाच आहे, पण यासोबतच आपल्याला संध्याकाळी म्हणजे दिवा लागणीच्या वेळेला तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावल्याच्या नंतर त्या तुपाच्या दिव्याची षोडशोपचार पूजा करून तुळशी मातेला सुद्धा आपल्याला विष्णू देवतांना सुद्धा तुळशी माता खूप आवडतात. त्यामुळे आपल्याला तुळशीपाशी ज्यावेळेस आपण दिवा लावतो त्यावेळेस आपल्याला 11 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम श्री विष्णवे नमः या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. तर बघा, आता समजलंच असेल, ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावणार आहात त्यावेळेस तुम्हाला 11 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र धनप्राप्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो. हा मंत्र धनप्राप्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो. त्यामुळे तुम्ही जरी त्या संध्याकाळी तुम्ही 11 वेळा जप केला तरी सुद्धा या दिवसाचं सुद्धा फळ तुम्हाला अधिक पटीने मिळणार आहे. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला मी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला पिवळं वस्तूंचं सुद्धा दान करायचं आहे. मग तुम्ही केळी देऊ शकता, चणा डाळ देऊ शकता किंवा अजून तुम्ही शक्य असल्यास गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान सुद्धा देऊ शकतात. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला संध्याकाळी आपण ज्यावेळेस सेवा करणार आहात, तुळशी मातेची झाली, परत नंतर आपण आपल्या घरातल्या म्हणजे देवांची रोज संध्याकाळी पूजा वगैरे करत असतो. पूजा झाल्याच्या नंतर आपण सेवा करत असतो. या सेवा करताना आपल्याला ओम नमो श्री भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा जप करायचा आहे. या सगळ्या सेवेंबरोबर आपण आपल्या गुरूंना विसरायचं नाही, कारण श्रद्धा आणि सातत्य हे कुठल्याही सेवेत खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे आपल्याला बघा, मी तुम्हाला हे 5 उपाय तर सांगितलेच आहेत, पण त्या दिवशी हे 5 उपाय झाल्याच्या नंतर संध्याकाळी लक्ष्मी मातेसमोर 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. परत 11 माळी श्री स्वामी समर्थ, 11 माळी नाही जमलं तर 1 माळ तरी तुम्ही निश्चित करा. हे झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तरी तुम्हाला अगदी देवापुढं ते लावून शांतपणे श्रवण करायचं आहे. हे केल्याने आपल्यावरती विष्णूंची कृपा होईल, कृपादृष्टी लाभेल आणि आपल्या घरामध्ये आर्थिक अडथळे असतील, काही आपले घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम वगैरे काही असतात, हे सगळ्यापासून तुम्हाला म्हणजे तुमची सुटका होईल. सगळं काही व्यवहार असतील किंवा घरामध्ये लक्ष्मीची कृपादृष्टी राहील, या सगळ्या गोष्टी सेवेनी नक्कीच होतील. तर बघा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि काही सांगताना चूक झाली असल्यास त्याबद्दल माफी असावी. श्री स्वामी समर्थ.